माहिती आहे का आपण कोण आहोत? मी कोण आहे? प्रत्येक जणाला काहीतरी ओळख असते, नाही का? हम कौन है? आज का विषय क्या है? मैं कौन हूँ? ये दुनिया में हम हमारी पहचान बना लेते हैं. ह्या जगामध्ये आपली ओळख असते, नाही का? आपण कोणाच्या घरी गेल्यावरती आपल्याला काय विचारतात? तू कोण आहेस, नाही का? अनोळखी घरी गेल्यावरती आपल्याला काय विचारतात? आपण कोण? मग आपण काय सांगतो? पहिलं नाव, नाही का? आपली पहिली ओळख लहानपणापासून कशी असते? आपल्या नावाने. आपल्याला आई वडील कशामुळे ओळखतात? आपण कशामुळे ओळखले जातो? हमारे नाम से हम बचपन से जाने जाते. पहले हमारी पहचान होती हमारा नाम, जो हमारे माता पिता ने हमें दिया है. आमच्या आईवडिलापासून आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि प्रत्येक जणाला नाव आहे. आपली बेसिक ओळख काय आहे? आपलं नाव. मग काय होतं? मग जसे आपण जगात वाढू लागतो, शिक्षण घेतो, मग आपल्याकडे डिग्री येते, मग त्या डिग्रीने आपण ओळखले जातो. हम जैसे पढ़ते हैं या काम शुरू करते हैं, हमारा प्रोफेशन हमारा नाम बन जाता है. आता कोणी सांगेल मी टीचर आहे, मैं रिक्शावाला हूँ, मैं प्रोफेसर हूँ. हमारा पेशा हमारी पहचान बना देता है. हमारा ज्ञान हमारी पहचान बना देता है. कोणी म्हणेल मी लेखक आहे, कोणी म्हणेल मी पास्टर आहे. काम, नहीं का? हमारा काम हमारी पहचान बना देता है. हमारा ज्ञान हमारी पहचान बना लेता है. हम क्या करते हैं उससे हम पहचाने जाते हैं. आपण काय करतो त्यावरून आपल्याला ओळखलं जातं, पॉझिटिव्हली पण निगेटिव्हली पण. दारू पीत असेल त्याला काय म्हणतात? हा दारुडे आहे. आणि तो पण म्हणतो मी दारुडे आहे. ती त्याची ओळख. म्हणजे जगामध्ये इस दुनिया में हमारे पास बहुत सारी पहचान है. ह्या जगामध्ये आपल्याला बऱ्याच ओळखीने आपण ओळखले जातो. जिथे आपण जाऊ तिथे आपली ओळख वेगळी असते. ऑफिसला जाऊ तिथे आपण कामगार असतो, घरी येऊ तिथे आपण आई वडील असतो, चर्चमध्ये जाऊ तिथे आपण भाऊ बहिणी असतो, किंवा पास्टर असतो, किंवा एल्डर असतो, नाही का? म्हणजे आपली ओळख ही बदलत राहते वेळेनुसार, जागेनुसार, सवयीनुसार, चांगल्यानुसार, वाईटानुसार. जग आपल्याला असं ओळखतं. काय बरोबर की नाही? कोण खातो त्याच्यावरनं पण त्याची ओळख होते. व्हेजी, नॉन व्हेजी, नाही का? आता ती ओळख चालले. सौंदर्यावरून ओळख होते. हँडसम आहे, सुंदर आहे, किती मस्त दिसतो, नाही का? पण ह्या सगळ्या जगातने दिलेल्या इस दुनिया की सारी जो हमारी पहचान है वो कबर तक है. मरेपर्यंतच ही ओळख आहे. त्याच्यानंतर तू ओळखला जाणार नाहीस. मग काय? मग आपली ओळख काय राहील? नाही राहणार. मला सांगा, 30 वर्षापूर्वी वर्ल्ड मॅन ऑफ द मॅच वर्ल्ड कपमध्ये कोणाला मिळालेलं? 30 साल पहले मैन ऑफ द मैच वर्ल्ड कप में किसको मिला था? मिला तो था ना. किसको मिला था? हां, कुठे गेलं ते? तो म्हातारा झाला असेल, मेला पण असेल. त्याची आठवण. पण त्यावेळेला हो, त्याला घोड्यावर बसवलं असेल किंवा हत्तीवर, त्याची मिरवणूक काढली असेल, धिंड काढली असेल. जगाच्या दृष्टीने मिरवणूक हो, पण आपल्या दृष्टीने धिंड. जगाची ओळख अपडाऊन होते. थोडे दिवस तुम्ही कोणाला मदत करा, तुम्ही चांगले माणूस आहात, नाही का?
कुछ दिन हम अच्छा करेंगे, किसको मदद करेंगे, किसको पैसा देंगे, किसको ज़रूरत में सहायता करेंगे, तो वो बोलेंगे कितना अच्छा आदमी है, और दूसरे दिन ना बोलो, काय हा माणूस काय, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या वागण्यावरून आपली ओळख समजली जाते. पण ही ओळख कालांतराने नष्ट होते. आपण रिटायर झालो की आपला पेशा संपला नाही. पण प्रभूजी आपल्याला एक ओळख देतो, ती इथेही पुरते आणि पुढेही पुरते. ती सारखीच असते. ती ओळख म्हणजे तुम्ही माझे पुत्र आहात. बदलतं? पुत्रत्व कधी बदलतं? पुत्र होण्यासाठी काय करावं लागतं? जगातलं समजा मला माझ्या बापाचं मुलगा व्हायचं आहे, मला काय करावं लागेल? मुझे मेरे घर में मेरे पिता का बच्चा होना है, लड़का होना है, तो मुझे क्या करना पड़ेगा? उस घर में जन्म लेना पड़ेगा, या तो मेरे बाप ने मुझे अडॉप्ट करना चाहिए, एक होना चाहिए कुछ तो ना. एक तो उस घर में जन्मा होना चाहिए, या मुझे मेरे बाप ने माँ बाप ने अडॉप्ट करना चाहिए, दत्तक लेना चाहिए, गोद लेना चाहिए. मैंने क्या किया? जन्म लेने के लिए एप्लीकेशन दिया था मेरे माँ बाप को कि मुझे जन्म दो? हाँ, नहीं ना. हमने क्या किया था? उसने हमें जन्म दिया, एप्लीकेशन दिया था, क्या किया हमने? क्या किया? प्रभु तू जीवित परमेश्वर का पुत्र है, तू ही मसीहा है. हा आम्ही विश्वास ठेवला आणि आपलं तारण झालं. आपण त्याच्या कुटुंबात जन्मलो. काय केलं आपण? हातपाय मारले, डोंगर उचलून आणले, हारतुरे दिले, काय दिलं? काही नाही. कोणत्याही कर्माने नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही देवाचे मुलगे आहात. हालेलुया. बघा, ही ओळख जी देव आपल्याला देतो, ती आपण ओळखली नाही तर आपण जगामध्ये भरकटून जाऊ. आपण कोण आहोत आपल्याला माहीत पाहिजे. वी लिव्ह रॉंग बिकॉज वी बिलीव्ह रॉंग. खरं आहे का? आपण चुकीचं जगतो कारण आपण चुकीचा विश्वास ठेवतो. काय, बरोबर की नाही? मग जर आपण खरा विश्वास ठेवला, बरोबर विश्वास ठेवला, तर जगणं कसं होईल? बरोबर होईल. मग मला ख्रिस्तामध्ये प्रभूनं ठेवलेलं आहे, ह्या विश्वासानं मी जगलो. देव माझ्यावर प्रीती करतो, त्याने मला क्षमा केली आहे, मी त्याचा मुलगा आहे, माझं तो ऐकतो, तो माझ्याबरोबर राहतो, ह्या भावनेनं मी जगलो. हा खरा आहे विश्वास की खोटा विश्वास आहे? तर मी कसा जगेन? हालेलुया. आपण आपली वागणूक बदलायला प्रयत्न करतो. वी ट्राय टू चेंज अवर बिहेवियर. हम हमारा बर्ताव बदलने की कोशिश करते हैं. नाही, इथे आल्यावर आपण कसं वागतो? सभ्य, मस्त. घरी गेल्यावरती रस्त्यावरती आपली वागणूक बदलते, नाही का? पण प्रभू आपली वागणूक बदलायला नाही सांगत. गॉड डझंट चेंज अवर बिहेवियर, ही चेंज अवर नेचर. तो आपली स्वभाव, तो आपला स्वभाव बदलायला पाहतो. स्वभाव आणि वागणूक फरक आहे. काय, जगातली लोक बरी वागत नाही का? काय, कशी वागतात जगातली लोक? सुशिक्षित लोक चांगली वागतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? हमें और दुनिया की लोगों के में क्या फ़र्क है? उनका बर्ताव और हमारा बर्ताव सेम नहीं है. फ़र्क यही है कि हमारा स्वभाव अलग होना चाहिए, उनका स्वभाव अलग है. आम्हाला दैवी स्वभावाचे भागीदार होण्यासाठी बोलवलेलं आहे, त्यांना नाही.
दोनच जाती आहेत जगामध्ये, एक ख्रिस्ताच्या मध्ये आणि एक ख्रिस्ताच्या बाहेर. बरोबर का? देवानं दोनच जाती ठेवलेल्या आहेत. देव लोकांना दोनच जातीनं बघतो, एक तू ख्रिस्ताच्या मध्ये आहेस, एक ख्रिस्ताच्या बाहेर आहेस. आणि जे ख्रिस्ताच्या बाहेर आहेत त्यांच्याविषयी म्हटलंय देवाचा क्रोध त्यांच्यावरती आहे, आणि जे ख्रिस्ताच्या मध्ये आहेत त्यांना म्हटलंय त्यांच्यावरती न्यायदंड नाही. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना न्यायदंड नाही, ते देवाच्या क्रोधापासून तारलेले आहेत. मग कुठे आहेत आपण, ख्रिस्तामध्ये की ख्रिस्ताच्या बाहेर? नक्की कशावरून? प्रश्न आहे कशावरून? आपण काय म्हणतो त्याच्यावरून, लोक काय म्हणतात त्याच्यावरून, मी काय करतो त्याच्यावरून, हम क्या करते हैं उसके लिए, कौन से चीज़ में हम पहचाने जाएंगे कि हम प्रभु यीशु मसीह है, यीशु मसीह में हैं? वचन कहता है क्या? वचन कहता है, इसलिए मेरे फीलिंग्स से नहीं, मेरे भावनाओं से नहीं, मुझे क्या लगता है इसलिए नहीं, लोग क्या कहते हैं इसलिए नहीं. वचन कहता है जिन्होंने प्रभु यीशु मसीह के नाम में बपतिस्मा लिया उन्होंने प्रभु यीशु मसीह को धारण किया है. ज्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. बस. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहात. वाचा गलती का रसपत्र 3 अध्याय 26 आणि 27. पन्ना नंबर 261, गलतियों की किताब, उसका 3 अध्याय वचन 26 और 27. क्योंकि तुम सब उस विश्वास के द्वारा जो मसीह यीशु पर है परमेश्वर की संतान हो, और तुम में से जितनों ने मसीह में बपतिस्मा लिया है उन्होंने मसीह को पहन लिया है. कारण ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाकडून तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहात की होणार आहात. बघा, पवित्र शास्त्रामध्ये काळ महत्त्वाचा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत पवित्र शास्त्र में, काल बहुत महत्व का है. जैसा वचन लिखा है वैसे ही पढ़िए. जिसको लिखा है तो उसको ना बोले कि होने वाला है, वो है. प्रभु यीशु मसीह के ऊपर के विश्वास के द्वारा आप सब उसके बच्चे हो. होने वाले हो नहीं, हो. बरोबर का? आहेत ना? का होणार आहेत? की होण्यासाठी काय केलं पाहिजे आणखी? माझा मुलगा माझ्या घरात जन्मतो तो मुलगा बनण्यासाठी काय करतो? मेरा बच्चा जब मेरे घर में जन्म लेता है तो उस बच्चा बनने के लिए, मेरा बेटा बनने के लिए उसको क्या करना पड़ेगा? क्या करना पड़ेगा? वो क्या करता है? बच्चा क्या करता है? कौन सा बड़ा काम करता है? कौन से बड़े तीर मार लेता है? शी और सू करता है बस. फिर भी वो मेरा क्या है? बेटा है ना. हम गुल्लू 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 करते हैं ना, पप्पी लेते हैं. वो कितना भी गंदा हो हम उसकी पप्पी लेंगे. तो आम्ही काय करू देवाला, देवाची लेकरं होण्यासाठी? काय करू? काय? काही नाही. मी त्याच्या कुटुंबात जन्मलेलो आहे म्हणून मी त्याचा मुलगा आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे त्यानं मला जन्म दिलेला आहे. त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याचे मुलगे आहोत. हालेलुया. मी काय केलं म्हणून नाही, माझ्या न्यायीपणाच्या कर्माने नाही, तर ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही तारले गेले आहात. हे चांगल्या कर्मांनी नाही, तर हे देवाचं दान आहे. काय आहे? देवाचं दान. काय आहे देवाचं दान? देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा
त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. मग मी काय केलं? मी फक्त त्याला घेतलं. देवानं भेट दिली, मी त्याची भेट घेतली. आणखी काय केलं? मी केलं त्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला. पुढचं वचन सांगतं की कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला, तितके तुम्ही ख्रिस्त पांघरला आहे. बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ताशी एक होणं, त्याच्या नावानं करार करणं. त्याच्यामुळे मी ख्रिस्ताला पांघरलं. माझं ते त्याचं आणि त्याचं ते माझं. मी त्याच्यामध्ये आलो, तो माझ्यामध्ये आला, आम्ही एक झालो. हालेलुया. म्हणजे त्याचं आहे ते माझं आहे आणि माझं आहे ते त्याचं आहे. ज्याप्रमाणे नवरा आणि बायको लग्नाच्या द्वारे एक होतात, जिस प्रकार स्त्री और पुरुष शादी में एक हो जाते हैं, विवाह में एक हो जाते हैं, विवाह के बाद एक हो जाते हैं, उसको वो स्त्री को क्या मिलता है? पहले स्त्री को पहले क्या मिलता है? अपने पति का नाम. काय पहिलं काय मिळतं तिला? नाव. मग जेव्हा मी ख्रिस्ताशी एक झालो, मला काय मिळालं? माझ्या बापाचं नाव. माझं घराणं बदललं गेलं. मेरा घराना बदल गया. मैं दुनिया के लोगों का घराना नहीं है, मैं अब्राहम का वंशज हूँ. हालेलुया. और अब्राहम के सब आशीर्वाद मेरे हैं. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही अब्राहमाची लेकरं आहात आणि अब्राहमाचे आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठलेले आहेत. पुढे बघा 28वां वचन पढ़िए. वचन 28. अब न कोई यहूदी रहा और न यूनानी, न कोई दास न स्वतंत्र, न कोई नर न नारी, क्योंकि तुम सब मसीह यीशु में एक हो. हालेलुया. ख्रिस्त घेतल्यावरती, ख्रिस्ताशी नातं जोडल्यावरती काय झालं? माझी जात बदलली, माझं पेशा बदलला, माझी ओळख बदलली, माझं रूप बदललं, माझा रंग बदलला, माझं सगळं बदललं. ख्रिस्तामध्ये मी एक झालो. आपण सर्व ख्रिस्तामध्ये त्या शरीराचे भागीदार झालो. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. एकच शरीर आहे, त्याचे आपण अवयव आहोत. कोण कान आहे, कोण नाक आहे, कोण तोंड आहे, कोण पाय आहे, कोण हात आहे. आपण एक आहोत. त्यात तुम्हात कोणी यहुदी नाही. आहे जात, आहे धर्म, आहे नागरिकत्व. मी अमेरिकन आहे नाही का? मी युरोपियन आहे. काय काय इथे तर नाही आहे. इथे तर म्हणतं सगळे एक. ख्रिस्तामध्ये सगळे एक. मी कोळी आहे, मी वाडवळ आहे, मी बामण आहे, मी हा आहे, मी तो आहे, सब एक. जाने तो सब जात पात और रिलीजन. हां, हेल्लेनी नाही, कोणी ग्रीक नाही, कोणी दास नाही, कोणी स्वतंत्र नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सगळे सारखे. बापाची 10 पोरं असतील ती त्याला सगळी सारखी नाही का हो? काही वेगळे आहेत का? त्यांना प्रॉपर्टी सगळी सारखी मिळते की नाही? का त्यांच्या परफॉर्मन्समुळे मिळते? नाही, बाय डिफॉल्ट. 10 एकर जमीन असेल आणि 10 मुलं असतील तर सगळ्यांना 1-1 एकर. कमी जास्त आहे नाही, सगळे सारखे. मी आपल्या परफॉर्मन्समुळे नाही. देव आपल्यावर खुश राहतो की देवाची प्रीती आपल्यावरती कमी जास्त आपल्या परफॉर्मन्समुळे होते असं नाही. फक्त येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आपण तारलेले आहोत. त्याची कृपा आपल्यावरती आहे म्हणून. उसका अनुग्रह मेरे ऊपर है, इसलिए मैं जिंदा हूँ. जो भी मैं हूँ उसके कृपा के अनुग्रह के कारण हूँ. पौल काय म्हणतो बघा, 1 कोरिन्थियर 15वा अध्याय 10वे वचन. पहिला कोरिन्थियर 15वा अध्याय, 1 Corinthians chapter 15 verse 10. पन्ना नंबर 242, करंथियों की पहली पत्री उसका 15वां अध्याय वचन 10. परंतु मैं जो कुछ भी हूँ
परमेश्वर के अनुग्रह से हूँ। उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ वह व्यर्थ नहीं हुआ, परंतु मैंने उन सब में बढ़कर परिश्रम भी किया, तो भी यह मेरी ओर से नहीं हुआ, परंतु परमेश्वर के अनुग्रह से जो मुझ पर था। परंतु जो मी काय आहे, आय एम बाय द ग्रेस ऑफ गॉड. जो मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. बघा पौलाने किती काम केलं, सगळं काही केलं, किती मंडळ स्थापन केल्या, कुठे कुठे फिरला, किती मार खाला, किती कैद सोचली, सब कुछ किया उसने, सब कुछ झेला प्रभु के लिए. लेकिन वो क्या कहता है, मी जो आहे तो देवाच्या कृपेने आहे. देवाने मला इतकी शक्ती दिली, इतकी ताकद दिली की मी ते करू शकलो. हालेलुया. आणि माझ्यावर त्याची जी कृपा ती व्यर्थ झाली नाही. उसका अनुग्रह मैंने व्यर्थ नहीं गिना, उसका मैंने उपयोग किया. त्याच्या कृपेचा मी वापर केला. आय यूज्ड हिज ग्रेस. आणि त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले, तरी ते मी केले असे नाही. पौल म्हणतो मी खूप काही काम केलं, परंतु मी केलं असं नाही, तर देवाची जी कृपा माझ्यावर होती तिने ते केलं. देवानं मला शक्ती दिली म्हणून ते केलं. त्यामुळे असं लिहिलं आहे, ज्याने अभिमान बाळगावा त्याने प्रभूमध्ये बाळगावा. द वन वॉन्ट टू बोस्ट, लेट हिम बोस्ट इन द लॉर्ड, दॅट माय गॉड इज गुड. माझ्या देवाने मला कृपा दिली, माझ्या देवाने मला निवडलं. मी कुठे गेलो? मी नाही. हालेलुया. पौलाने कोणाला उंच केलं? ख्रिस्ताला. हालेलुया. आता माझ्याकडे गाडी आहे. हमारे सबके पास 4 व्हीलर है ना? ओके. तो मैं सुबह चर्च में आने के लिए मेरे फैमिली को उसमें बिठाता हूँ और उसको धक्का लगा के इधर लेके आता हूँ. काय? माझ्याकडे 4 व्हीलर आहे. मी काय करतो, माझी सगळी फॅमिली त्याच्यात पोरं बसवतो आणि धक्का मारत तिकडे घेऊन येतो घरून. आणि रोज मला लोक बघतात, हा काय करतोय. रोज मुझे लोग देखते हैं कि ये क्या कर रहा है, इसके पास गाड़ी है फिर भी ये धक्का मार के ले जाता है. कितनी ताकत लगाता है, कितना परेशानी है. क्या करना चाहिए? मेरे पास गाड़ी है तो क्या करना चाहिए? हाँ, गाड़ी में बैठना है, ड्राइवर सीट पे बैठना है, गाड़ी का इंजन चालू करना है और गाड़ी चलाना है. मुझे क्या करना है? मुझे कुछ ताकत लगानी पड़ेगी? हाँ, मला ताकद लावावी लागेल? नाही. मग आपण एवढी ताकद कशाला लावतो ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी? धक्के मारतोय, धक्के मारतोय, धक्के मारतोय. अरे नाही, अरे धक्के मारतोय. हा, पोचलो एकदा बस. अरे त्याने दिलेलं ते वापरा, चालू करा, चालू राहील. तुमच्यामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा. हा, कसं चालू करायचं? मुखाने कबूल करा की प्रभूने मला दिलेलं आहे. देणार आहे नाही, दिलेलं आहे. देणार आहे. तुम्ही 25 वर्ष वाट बघा, देणार आहे. दिलं आहे म्हणा, मला दिलं आहे. मग बघा कसं भरतं तुमच्या. देवाने ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या पुन्हा मागू नका. दिल्या आहे म्हणून आभार माना. प्रभु ने जो हमें चीज़ें दी है उसकी कृपा से, अनुग्रह से, वो मांगिए मत. दी है इसलिए आभार मानो. फिलेमोन 1:6. फिलेमोन 1 अध्याय 6वां वचन. फिलेमोन हिब्रू के पहले हैं.
वचन 6. पन्ना नंबर 301 फिलोमोन उसका पहला अध्याय वचन 1 वचन 6। मैं प्रार्थना करता हूँ कि विश्वास में तेरा सहभागी होना तुम्हारी सारी भलाई की पहचान में मसीह के लिए प्रभावशाली हो। मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील भागीपण कार्यकारी व्हावे. समजतं का काय लिहिलंय की डोक्यावरनं गेलं? बघा, मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या, कुणामध्ये? की येणार आहे, असलेल्या, वर्तमान काळ आहे, असलेल्या आहे, ख्रिस्त येशूतल्या. कोण आहे तुमच्यामध्ये? ख्रिस्त येशू. आणि त्याच्यामधल्या म्हणजे ज्या येशूच्या आहेत त्या माझ्या काय आहेत का? आहेत, दिलेल्या आहेत. प्रत्येक चांगल्या गोष्टीचे काय दिलंय मला ख्रिस्त येशूमध्ये? मग काय आलं त्याच्यामध्ये? प्रत्येक म्हणजे कोणती राहिली? काहीच नाही. म्हणजे सगळ्या, सब अच्छी चीज़ें जो प्रभु यीशु मसीह में मुझे मेरे अंदर है, डाली हुई है, ठोस ठोस के डाली हुई है, लेकिन मुझे पता नहीं है. तो पौल कहता है, मैं ये प्रार्थना करता हूं कि आप जानो कि आप में के अंदर क्या है. आप गलत रहते हो क्योंकि आप जानते नहीं हो कि आपके अंदर क्या है. आप जानो तो आप अच्छे तरह से रहोगे, आप उसका यूज करोगे. आप गाड़ी में बैठोगे, गाड़ी चालू करोगे, गाड़ी को धक्का नहीं मारोगे. बरोबर ना? येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील भागीपण कार्यकारी व्हावे. म्हणजे काम करणारं व्हावं. इंजिन चालू लागेल आणि गाडी आपोआप चालेल, धक्का मारावी लागणार. फक्त जाण तुझ्यामध्ये कोण राहतो. तोंडाने कबूल कर की प्रभू तू मला दिलेला आहेस, तू मला पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहेस. पहिली गोष्ट प्रभूने आपल्याला दिली की आपल्यावरती प्रेम केलं आणि आपल्याला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. जेव्हा आपण प्रभू येशूवरती विश्वास ठेवला, त्याने आपल्याला देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. पहिले आपण कोण होतो? दुर्बळ होतो, पापी होतो, नाही का? वाचा, लिस्ट आहे ना का आपण काय होतो. आपली जुनी आयडेंटिटी काय होती? रोमकरासपत्र 5वा अध्याय 6 ते 10. आपण आपली जुनी आयडेंटिटी रोमकरासपत्रात पौल लिहितो की मी कोण होतो. मी कोण होतो? रोमकरासपत्र, रोमन्स चैप्टर 5:6. पन्ना नंबर 213 रोमियो की किताब उसका 5वां अध्याय 6 to 10. 6 से 10 तक. क्योंकि जब हम निर्बल थे तो मसीह ठीक समय पर भक्तिहीनों के लिए मरा. किसी धर्मी जन के लिए कोई मरे यह तो दुर्बल है, परंतु हो सकता है किसी भले मनुष्य के लिए कोई मरने का भी साहस करे. परंतु परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है कि जब हम पापी थे तब भी मसीह मेरे लिए मरा. अतः जबकि हम अब उसके लहू के कारण धर्मी ठहरे तो उसके द्वारा परमेश्वर के क्रोध से क्यों न बचेंगे. क्योंकि बैरी होने की दशा में उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हमारा मेल परमेश्वर के साथ हुआ, तो फिर मेल हो जाने पर उनके जीवन के कारण हम उद्धार क्यों न पाएंगे. आमेन. आपण जुन्या जीवनामध्ये होतो तेव्हा आपण देवाच्या दृष्टीने कसे होतो? बघा, आपण दुर्बळ होतो. हम दुर्बल थे, वी वेर वीक. हम में प्रभु के सामने जाने की ताकत नहीं थी. उस वक्त हम मरते थे तो क्या होता था? कहाँ जाते थे? स्वर्ग में या नरक में? दुर्बल थे, हमारे लिए नरक था.
सदैव जलने वाला. हम दुर्बल थे तेव्हा योग्य वेळी ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला. दुसरी गोष्ट होती, आम्ही भक्त होतो की अभक्त होतो? अनगॉडली. आमच्यामध्ये देव नव्हता, आम्हाला देव ठाऊक नव्हता, आम्हाला देवाशी लेना देना नव्हतं. हमें प्रभु के बारे में कुछ नहीं पता था, हम उसको जानते नहीं थे. पहले तो हम दुर्बल थे, बाद में हम अभक्त थे, उससे विभक्त थे, उसको जानते नहीं थे. तो प्रभु यीशु मसीह हमारे लिए बलिदान हुआ, हमारी आइडेंटिटी बदलने के लिए उसने बलिदान दिया. दुर्बल होतो, आता काय झालो? ख्रिस्त येशूमध्ये मी सर्व काही करण्यास, मला सबळ करणारा ख्रिस्त येशू ह्याच्यामध्ये सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. काय झालो? त्याची कृपा मला पुरे आहे. झालो, बदलली माझी आयडेंटिटी. पुत्र ह्या नात्याने त्याने मला बदललं. जुना मनुष्य गेला, नवीन मनुष्य आला. दुसरं काय होतो? अभक्त होतो. आय वॉज अनगॉडली. आता काय आहे? त्याच्यामुळे मी पित्याशी एक झालो. हालेलुया. त्याने मला त्याचं भक्त केलं. बदलली माझी आयडेंटिटी, माझी ओळख बदलली. वचन 7, कारण न्यायी मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल. अच्छे आदमी के लिए, भले आदमी के लिए कोई तो मरेगा, ठीक है, कोई जान दे देगा. तरी कदाचित चांगल्या मनुष्यासाठीही मरायला कोणी धजेल. पण देव आम्हावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असताना. तिसरी चीज काय होती? तिसरी गोष्ट काय होती आमच्यामध्ये? माझी आयडेंटिटी काय होती देवाच्या दृष्टीनं? पापी. माझ्या दृष्टीनं मी भला असेन, मी चांगला असेन, पण देवाच्या दृष्टीनं मी पापी होतो, अभक्त होतो, दुर्बळ होतो. तिसरी गोष्ट, पापी होतो. आता काय? पापीच राहिलो का? आता काय? नाही ठरवलेलो आहो. पुढे बघा, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. माझी ओळख बदलण्यासाठी, मला पुत्राचा अधिकार देण्यासाठी तो मरण पावला. तर आपण त्याच्या रक्ताने न्यायी ठरलेले असता पापी होतो. आता कसे आहोत? न्यायी. ठरवलो का ठरवले जाणार आहोत? ठरवलो आहे. तुमच्यामध्ये आहे, जाणत नाही तुम्ही. तो कुत्रा पाहिलाय का? त्याच्या तोंडामध्ये शेपटी दिल्यावरती कसा गोल गोल फिरतो. कुत्ता देखा है? उसके मुंह में उसकी पूंछ लगा दो, वो घूमते रहेगा पूंछ पकड़ के. मतलब क्या? जो उसका है उसके ही पीछे वो दौड़ता है, उसको पाने के लिए. हमें जो दिया है उसको हम पाने के लिए हम उसके पीछे दौड़ रहे हैं, जो हमारे अंदर है. हालेलुया. नाही ठरवलेलो आहो. तर आता त्याच्या रक्ताने नाही ठरवलेलं असता त्याच्याकडून, कुणाकडून? ख्रिस्ताकडून, अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. जर मी त्याच्यामध्ये आहे तर देवाचा क्रोध माझ्यावर नाही. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना न्यायदंड नाही. कुठे राहायचं? ख्रिस्ताच्या मध्ये की ख्रिस्ताच्या बाहेर? जी जागा त्यांना दिली आहे तिथेच राहा ना. टेक युअर पोझिशन. काल आपण काय पाहिलं? टेक युअर पोझिशन, स्टँड स्टील अँड सी द साल्वेशन ऑफ द लॉर्ड. तुझी जागा घे, स्थिर राहा आणि देवाचं तारण पहा. हालेलुया. कारण वचन 10, जर आपण वैरी असता. दुसरी काय होती आपली क्वालिफिकेशन, आयडेंटिटी? देवापासून आपण काय होतो? वैरी होतो की देवाचे मित्र होतो? हा, वैरी होतो ना. आता काय आहोत?
मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. काय म्हणतो प्रभू योहान 15 मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. आपले मित्र आपल्याला कधी नाकारतील हो. हमारे मित्र हमें छोड़ देंगे जब हम उनके जैसा नहीं करेंगे, उनको मदद नहीं करेंगे, हमें छोड़ देंगे. लेकिन ऐसा ये मित्र है जो हमें कभी नहीं छोड़ता है, वो हमें कभी तुटकारता नहीं है. कधी कधी मित्र आपल्याला बघून न बघितल्यासारखे करतात. हा खास मित्र जे होते ते आपल्याला आता बघून न बघितल्यासारखे करतात. मी त्याला कोण तो कोण नाही म्हणे, मी ओळखत नाही. माझा प्रभू तसा नाही. तो सांगतो मी याला ओळखतो, हा माझा आहे, मी माझा मित्र आहे. आपण वैरी होतो, देवाने मला त्याचा मित्र बनलो. बदलली आयडेंटिटी, राहायचं त्याच्यामध्ये की पुन्हा उडी मारून जायचं बाहेर. अरे इतका संपत्ती देवानं दिली आहे, कशाला नाकारायची, ती धरून ठेवायची. प्रभू नाही, मरेपर्यंत मी तुझी ओळख धरून ठेवेन, तू जी मला दिलेली आहेस. हालेलुया. त्याच्या पुत्राच्या मरणाकडून आपला समेट झाला, त्यानं मला त्याचा मित्र केलं. हालेलुया. दुसरी एक आयडेंटिटी आपली बघू. रोमकरास पत्र 6 अध्याय 16 आणि 17. पन्ना नंबर 214 रोमियो की किताब उसका 6 अध्याय वचन 16 और 17. क्या तुम नहीं जानते कि जिसकी आज्ञा मानने के लिए तुम अपने आप को दासों के समान सौंप देते हो, उसी के दास हो, चाहे पाप के जिसका अंत मृत्यु है, चाहे अज्ञाकरिता कि जिसका अंत अधार्मिकता है. परंतु परमेश्वर का धन्यवाद हो कि तुम जो पाप के दास थे, अब मन उसके उपदेश के मानने वाले हो गए, जिसके सांचे में ढाले गए थे. हालेलुया. पूर्वी आपण काय होतो? आज्ञा मांडण्यासाठी ज्याला तुम्ही आपणास दास असे सादर करता, त्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे दास तुम्ही आहात. तुम्ही मरणा करता पापाचे दास आहात. आपण कोणाचे दास होतो? पापाचे दास. आपली आयडेंटिटी काय होती? देवापासून. हा पापाचा दास आहे, हा शैतानाचा दास आहे, हे शैतान का दास है. अभी क्या आइडेंटिटी बदली? नहींपणा करता आज्ञा पालन के दास हो, अभी मेरे दास हो. हे तुम्हाला ठाऊक नहीं काय? बार बार पौल कहता है तुम पवित्र आत्मा के मंदिर हो, तुम्हें पता नहीं है क्या? तुम आज्ञा पालन के न्यायपण के दास हो, पता नहीं है क्या? तुम भूल गए हो? हाँ, हम भूल जाते हैं, इसलिए गलत रहते हैं. हम भूलते हैं कि हम कौन हैं, इसलिए गलत रहते हैं. We forget who we are. That's why we live wrong. We believe wrong, we live wrong. बराबर का? तुम्ही पापाचे दास होता, परंतु तुम्हास ज्या शिक्षण पद्धतीच्या स्वाधीन केले, तिच्या आज्ञापालन तुम्ही अंतःकरणापासून केले. नाही का? रूढी परंपरांचं पालन आपण कसं केलं? होली खेळली की नाही? मस्त. हां, आणखी काय काय केलं? और क्या क्या किया? भांग पिया, मस्त. दिल से. क्या लिखा है? दिल से. मस्त. आता वो हमारी आइडेंटिटी थी. अभी क्या? पापापासून मुक्त केलेले, पवित्र केलेले तुम्ही न्यायपणाचे दास झाला की होणार आहात? झाला. यू आर स्लेव ऑफ रायचियसनेस. म्हणून देवाची उपकार स्तुती असो. त्याने तुम्हाला बदललेलं आहे म्हणून देवाची उपकार स्तुती असो. त्याने तुम्हाला नवी ओळख दिली आहे ख्रिस्तामध्ये, त्याने तुम्हाला सांभाळलेलं आहे. देवाची उपकार स्तुती असो. हालेलुया. पहिला करंथीकर 6 अध्याय 9. आपली जुनी आयडेंटिटी बघा काय होती.
पन्ना नंबर 232 गलतियों की पहली पत्री उसका 6 अध्याय वचन 9। क्या तुम नहीं जानते कि अज्ञानी लोग परमेश्वर के राज्य के वारिस न होंगे? धोखा न खाओ, न वैश्यागामी, न मूर्ति पूजक, न परस्त्रीगामी, न लुच्चे, न पुरुषगामी। 10-11 तक पढ़िए। वचन 10। न चोर, न लोभी, न पियक्कड़, न गाली देने वाले, न अंधेरे करने वाले परमेश्वर के राज्य के वारिस होंगे। और तुम में से कितने ऐसे ही थे, परंतु तुम प्रभु यीशु मसीह के नाम से और हमारे परमेश्वर के आत्मा से धोए गए और पवित्र हुए और धर्मी ठहरे। ओ, तुम्ही कसे होता आणि आता कसे आहेत? तुम्ही कोण होता, आता कोण आहेत? जे अन्यायी ते याच्या शीर्षक असं आहे की मनुष्याला देवाच्या राज्याबाहेर ठेवणारी पापे, मनुष्याला देवापासून दूर करणारी पापे। जे अन्यायी ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? पुन्हा आपको पता नहीं है क्या? पता है कि नहीं है? हमें पता है क्या? पूछो। आपल्याला माहित आहे का? हो की नाही? नक्की? ओके, बरं आहे. फसू नका, आपल्या जुन्या आयडेंटिटीनं चालू नका. आपण फसतो कधी? आपण आपली जुनी ओळख घेतो, जुना मनुष्य घेतो. मी कोण आहे माहिती आहे का असं सांगतो. हालेलुया. जार कर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, श्रीसारखा संभोग देणारे पुरुष संभोग घेणारे, किंवा चोर, किंवा लोभी, किंवा मद्यपी, पियक्कड, दारू पिणेवाले. बेवडा कोणाला म्हणतात हो? किती पाहिला पाहिजे म्हणजे बेवडा होणार? 1 ग्लास की 3 ग्लास की 5 ग्लास? अरे 1 पितो तो पण बेवडा आणि 5 पितो तो पण बेवडा. अरे असं कसं? विष 1 थेंब पिलं तरी विष ना, 10 थेंब पिलं तरी काय विषच आहे ते. मूर्तीपूजा थोडी केली काय आणि एवढी केली काय, काय झालं? हां, मग तसंच आहे ते. आपण तसे होतो आणि आपल्याला माहीत नव्हतं की देवाचा क्रोध आपल्यावरती आहे. आपण देवाचे वैरी आहोत, देवापासून दूर झालेले आहोत, देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहोत. हम प्रभु से अलग हो गए हैं इस चीज़ों के लिए. हमें पता नहीं था, हमें लगता था गंगा में डुबकी मारेंगे और शुद्ध हो जाएंगे, होली में जलाएंगे शुद्ध हो जाएंगे. क्या क्या करते हैं पापों को जलाने के लिए? बकरी काटेंगे शुद्ध हो जाएंगे. अरे नहीं ना, ऐसा एक ही है जिसमें हम शुद्ध होते हैं. आगे लिखा है काय? मद्यपी किंवा निंदक किंवा हरण करणारे देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत. त्यांना ख्रिस्ताचं वतन मिळणार नाही, ते ख्रिस्तामध्ये येऊ शकणार नाही. देवाचं वतन काय आहे? ख्रिस्त. ख्रिस्तामधल्या सर्व चांगल्या गोष्टी, ख्रिस्ताचे आशीर्वाद, ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्ताचा विसावा त्यांना मिळणार नाही. दुष्टास काही शांती नाही असे यहोवा म्हणतो. हालेलुया. वचन 11. तुम्हातले कित्येक तसे होते, आपण होतो. आमची ओल्ड आयडेंटिटी, आमची ओळख तीच होती. आम्ही मूर्तीपूजक होतो, आम्ही दारुडे होतो, आम्ही दगाबाज होतो, सगळं काही होतं. होतं ना लिस्टमधलं कोणतरी एक होतं की नाही? आपण हे लिस्ट बघा ना, ह्याच्यातलं कोणतरी एक होतं की नाही आपण? आता अब नाव देखो, अभी पता करो. तुम्हातले कित्येक तसे होते, तथापि, परंतु हो गया. म्हणून जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे. पहा, जुने ते होऊन गेले, सर्व नवीन झाले आहे. तथापि तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले. काय काय धुतं आपल्याला? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आणि पवित्र आत्मा आपल्याला धुतो.
आणि आपल्याला पवित्र केलेले, न्यायी ठरवलेले आहा, होणार आहेत नाही, आहा, 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 होणार आहेत. काय म्हणतंय वचन? कुणाचं ऐकायचं? सैतान सांगेल होणार आहात, अद्याप झालं नाहीस, तू पापी आहे, अद्याप होणार आहेत, धाव, कार ढकल होईल, कार ढकल होईल. नाही, होणार आहात, तुझ्यामध्ये आहे. हालेलुया. बघा जा ना, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला किती चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत प्रभूनं. जे जगाला दिलं नाही ते आपल्या जवळ आहे, ते तुझ्यामध्ये आहे. ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात आहे. तू कबूल कर, तू बोल, तसं तुला होईल. हालेलुया. इफिस्करास पत्र 2 अध्याय. एक वचन आपण वाचू, 1 आणि 2 वाचा. इफिसियंस चैप्टर 2 1 and 2. पन्ना नंबर 265, इफिसियों की किताब उसका 2 अध्याय वचन 1 से आगे तक. उसने तुम्हें भी जिलाया जो अपने अपराधों और पापों के कारण मरे हुए थे. तुम्ही आपले, शीर्षक असं आहे, राष्ट्रांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांची पूर्वीची आणि आत्ताची स्थिती. काय आहे शीर्षक? राष्ट्रांच्या लोकांची. आपण कोण? यहुदी का? आपण परराष्ट्रीय, देवाच्या कराराच्या बाहेरचे, देवाला न जाणणारे. तुम्ही आपले अपराध व पापे यामध्ये मेलेले असता. आपण जिवंत होतो की मेलेले होतो? देवाच्या दृष्टीनं जिवंत होतो की मेलेले होतो? त्यामुळे प्रभू म्हणतो मेलेला पुरू दे. काय प्रभू क्या कहता है? मरे हुओं को दफन करने दो, आप मेरे पीछे आ जाओ. तुम्ही आपले अपराध वर पापे यामध्ये मेलेले असता, त्याने तुम्हास जिवंत केले. जुनं काय होतं आपलं? त्याच्या दृष्टीनं आपण मेलेलो होतो. जेव्हा ख्रिस्त येशूला घेतलं, त्याच्याशी करार केला, त्याच्याशी बाप्तिस्मा घेतला, त्याच्याबरोबर आपण उठवले आहोत आणि त्याच्याबरोबर आपल्याला बसवलेलं आहे. आपण जिवंत आहोत. देवाच्या दृष्टीने आपण मेलेलो आहोत की जिवंत आहोत? जिवंत आहोत. त्यांमध्ये तुम्ही या जगाच्या, वचन 2 पढ़िए. वचन 2, जिनमें तुम पहले इस संसार की रीति पर और आकाश के अधिकार के हाकिम अर्थात उस आत्मा के अनुसार चलते थे, जो अब भी आज्ञा न मानने वालों में कार्य करता है. त्यांमध्ये म्हणजे कशामध्ये? अपराध व पापे ह्यामध्ये, पापांमध्ये. तुम्ही या जगाच्या राहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. जगाची राहाट आहे एक. देर इज अ पॅटर्न ऑफ द वर्ल्ड. जगाच्या दृष्टीने कसं मोठं होता येईल असं लोक बघतात. फेसबुकवरती न्यू पोस्ट, मी स्वित्झर्लंडला गेलो, मी इकडे गेलो, बघ मी किती आनंदी आहे, ही करत फोटो काढ. ही खरा आनंदी आहे तो? नो नो नो. स्वित्झर्लंड तुम्हाला आनंद देणार नाही जो प्रभूमध्ये आहे. हालेलुया. काय फेसबुकवरनं आनंद करता? इंस्टाग्राम, आणखी काय काय मला नाही माहिती. किती पोस्ट लाईक झाल्या, किती आनंदी. मला 1000 पोस्ट लाईक झाल्या. बापरे, कॉलर टाईट. हो हो हो, ही जगाची राहाट आहे. जगाची राहाट. त्याप्रमाणे तुम्ही चालत होतो. आपली आयडेंटिटी स्थित होती. जग काय बोलेल ह्याच्याकडे आपलं लक्ष होतं. जग मला बरं कसं बोलेल, माझं नाव कसं होईल, मला प्रेस्टीज कसं मिळेल, मी कसा ओळखला जाईल, माझी कोणाशी ओळख आहे कसं दाखवेन,
मी ह्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो. हां, मी कोणाला ओळखतो? मी प्रभूला ओळखतो, एवढं बुरशा आहे मला. कोणाची ओळख नको मला. प्रभू मला ओळखतो, मी प्रभूला ओळखतो, एवढं मला पुरेसं आहे. मैं इसको पहचानता हूँ, मैं उसको पहचानता हूँ, वो मेरे पहचान का है. उसको फ़ोन करेगा तो आएगा, वो फ़ोन करेगा तो पुलिस को बुलाएगा. कुछ काम का नहीं है. प्रभू को पहचानो, वो आपको पहचानेगा. अंतरिक्षातला सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगाच्या संतानांमध्ये कार्य करणारा आत्मा, त्याच्याप्रमाणे तुम्ही चालत होता. आपल्याला कोण चालवत होतं? सैतानी आत्मा. आणि आपल्याला माहीत नव्हतं की आपल्याला कोण चालवतंय. आपण आनंदाने पाप करायचो. आपल्याला वाटलं ठीक आहे, चलता आहे, मीच करतोय. नाही, मी नव्हतं करत, मला कोणीतरी चालवत होतं. अशुद्ध आत्मे मला चालवत होते. मी त्यांच्या अधीन होतो, मी त्यांचा दास होतो. मैं उनका दास था, इसलिए पाप करता था. पाप ऐसे नहीं होता है, किसी के अधीन होना जाता है, शैतान के अधीन होना रहता है, इसलिए पाप होता है. और उसमें हम चलते थे. वचन 3, इनमें हम भी सब के सब पहले अपने शरीर की लालसाओं में दिन बिताते थे और शरीर और मन की इच्छाएं पूरी करते थे और अन्य लोगों के समान स्वभाव से ही क्रोध की संतान थे. ओ, क्या थे हम? क्रोध की संतान. देवाचा क्रोध आमच्यावरती होता. प्रकट झालेला नव्हता, पण होता. हालेलुया. त्यांच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनांप्रमाणे वागत होतो. नाही का? आपल्याला वाटत होतं तसं आपण करत होतो. वाटलं दारू प्यायला पिली, माझा धनी कोण? वाटलं वाईट बोलायला बोललं, माझा धनी कोण? वाटलं वाईट करायला केलं, माझा धनी कोण? नाही का? देहवासनाच्या स्वभावाप्रमाणे आपण वागत होतो, तसे चालत होतो. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करत होतो. आज मजा करू, उद्या होईल ते बघू. आज आनंद कर, मजा. कितना अच्छा लगता है, वाह वाह वाह. कल का कल देखा जाएगा. आमच्या देहाच्या व मनाच्या इच्छा आम्हाला वाटेल ते आम्ही करत होतो. आम्हाला कोणाची लाज वाटत नव्हती. लाज वाटत होती का दारू प्यायला, मूर्तीपूजा करायला, व्यभिचार करायला, वाईट बोलायला, शिवा मारायला लाज वाटत होती? हो, कॉलर टाईट. किती मोठा माणूस हा. नाही का? वाईट करतोय त्याचा कॉलर किती टाईट असतो. वाईटाचा कॉलर टाईट असतोच जगामध्ये. देवापुढे नाही. देवाचा क्रोध त्याच्यावरती असतो. आम्ही स्वभावाने देवाची क्रोधाची लेकरे होतो. बाय डिफॉल्ट वी वेअर द रॅथ, वी वेअर अंडर रॅथ बाय डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजे जन्मतः क्रोधाची लेकरे होत. परंतु देवानं आमची आयडेंटिटी बदलली. देवानं आमचा जुना मनुष्य काढला, आम्हाला नवीन केलं. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झाले आहे. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे. किती आहे धनवान हो दयेविषयी? किती आहे त्याची दया? अपरंपार. हालेलुया. त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली, त्याची प्रीती किती आहे? पाव किलो, 200 ग्राम? किती किलो पाहिजे तुम्हाला? मोठी प्रीती केली, मोठी. हालेलुया. तिच्यामुळे, देवाच्या प्रीतीमुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. वाव. आमची त्याने आयडेंटिटी बदलली. मी मेलेलो होतो आमच्या पापांमध्ये, त्याने मला ख्रिस्तामध्ये जिवंत केलं.
आपण जिवंत आहोत की मेलेले आहोत? नक्की सांगा, मी जिवंत आहे. हां, मी जिवंत आहे. रोज सांगा, मी जिवंत आहे. मी ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्ताचं ते माझं आणि माझं ते ख्रिस्ताचं आहे. वचन 6. वचन 6, और मसीह यीशु में उसके साथ उठाया और स्वर्ग के स्थानों में उसके साथ बैठाया. हो हो, सांगा मला, हो तुम्हाला ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये बसवलेलं आहे की बसणार आहात? काय खरंच? मग आपण उडी कशाला मारतो खाली? बघा कसं कधी वाटतंय, असं कसं होऊ शकेल, शक्य कसं काय आहे कि मी गेलो नाही तिकडे आणि मला ऑलरेडी बसवलेलं आहे. मैं उधर पहुंचा भी नहीं, मैं मरा भी नहीं, फिर भी मुझे प्रभु ने उसके साथ बिठाया है. नाही, काही गुजं आपल्याला नाही समजणार, पण तशीच घ्या. हो, मी तुझ्या बरोबर आहे. मी तिकडे जाण्यापेक्षा तो माझ्याजवळ आलेला आहे. मी जाणार आहे पण तो माझ्याजवळ आहे. सारखंच ना, फरक काय? कुछ फर्क है कि मैं उधर जाऊंगा या वो मेरे पास आएगा? एक ही होना है ना, तो इधर हो जाओ. वचन 7. वचन 7, कि वह अपनी उस कृपा से जो मसीह यीशु में हम पर है आने वाले समयों में अपने अनुग्रह का अमीप धन दिखाए. यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे. देवाची दया कुठे आहे? कुठे? ख्रिस्त येशूच्या मध्ये. बाहेर बाहेर काय आहे? रात, क्रोध. मग त्या क्रोधापासून लपण्यासाठी काय करावं लागेल? ख्रिस्त येशूच्या मध्ये जावं लागेल. आनंद कुठे आहे? सर्वदा आनंद करा म्हणतो मी. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. कुठे? प्रभूमध्ये, प्रभूच्या बाहेर नाही. माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कुठे? माझ्यामध्ये. प्रभूच्या बाहेर काहीच नाही. माझ्यामध्ये तुम्हाला जीवन असावे म्हणून मी आलो आहे. प्रभूच्या मध्ये जीवन आहे, प्रभूच्या बाहेर मरण. आरोग्य कुठे आहे हो? कुठे? मग तिथेच राहा ना, बाहेर कशाला जाता? सर्व गोष्टींची विपुलता कुठे आहे? आत्मिक आशीर्वाद कुठे आहेत? मग किती गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ज्या ख्रिस्तामध्ये आहेत, आपण जाणत नाहीत. आणि म्हटलंय तुम्ही जाणा. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक चांगल्या गोष्टीचे ज्ञान तुम्हाला व्हावं, जेणेकरून तुमचा विश्वास कार्यकारी व्हावा, तुमची इंजिन चालू राहावं. धक 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 बुलेट चालते ना, तसं आवाज आला पाहिजे दुसऱ्यांना, माझं इंजिन चालू आहे. नाहीतर बॅटरीचं इंजिन चालू नसतं, बाजूने गेले तरी समजत नाही. बुलेट करा आपल्याला, बॅटरी नाही. बघा, प्रभू आपलं नाव बदलतो. गिदियोन नावाचा मनुष्य होता नाही का, न्यायाधीश. तो कसा होता? भित्रा होता ना. गिदियोन कैसे था? डरावना, डरता था. लेकिन प्रभु ने उसको क्या कहा? हे बलवान वीर. क्या बोला? बलवान वीर. आपण कसे होतो? भित्रे होतो की नाही? झुरळाला घाबरायचो, फटाक्यांना घाबरायचो. घाबरतात का हल्ली झुरळाला? काही झालं तरी पटकन घाबरायचो. आता देवाने आम्हाला भीतीचा नाही, प्रीतीचा, सामर्थ्याचा आणि संयमनाचा आत्मा दिला. का देणार आहे? मग घ्या ना. ह्या जमिनीखाली पाणी आहे की नाही? इस जमीन के नीचे पानी है कि नहीं? कहाँ है? कितना है? कितना है? तो मेरे हाथ में क्यों नहीं है? मेरे गिलास में क्यों नहीं है? है पानी,
लेकिन मेरे पास क्यों नहीं है? क्योंकि मैंने खोदा नहीं, मैंने तकलीफ नहीं उठाई कि उसको ले लूं। तो प्रभु यीशु में जो अच्छी चीजें मुझे दी है वो है कि नहीं, इस जमीन में पानी है कि नहीं, तो मेरे पास क्यों नहीं है? मेरा जीवन दुखी क्यों होता है? मेरा जीवन क्यों निराशा में चले जाता है? क्यों भयभीत होता है? क्यों? क्योंकि मैंने वो पानी लिया ही नहीं। क्या जे तुम्हाला पाहिजे ते ख्रिस्त येशूमध्ये आहे? अशी कोणती गोष्ट नाही जी आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये दिलेली नाही आहे? सांगा मला. गरज आहे ना वचन, माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या मध्ये पुरवील. मला सबळ करणारा येशू ख्रिस्त याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. शक्ती पाहिजे, आनंद पाहिजे, प्रभूमध्ये आहे. गरज पुरवली पाहिजेत, प्रभूमध्ये आहे. पहिला करंथीकर 4 अध्यायात, पहिला करंथीकर 1 अध्याय 4 वचन. सहावं वचन. पहिला करंथीकर 1 अध्याय 6 वचन. पन्ना नंबर 228 करंथियों की पहली पत्री 4 से 6 पढ़िए. उसका पहला अध्याय वचन 4 से 6 तक. मैं तुम्हारे विषय में अपने परमेश्वर का धन्यवाद सदा करता हूँ, इसलिए कि परमेश्वर का यह अनुग्रह तुम पर मसीह यीशु में हुआ कि उसमें होकर तुम हर बात में अर्थात सारे वचन और सारे ज्ञान में धनी किए गए, कि मसीह की गवाही तुम में पक्की निकले. देवाची जी कृपा ख्रिस्त येशू मध्ये तुम्हास दिलेली आहे. कृपा कुठे आहे? त्यासाठी लिहिलंय, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो. आहे ना? 2 करंथीकर शेवटचं वचन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. देवाची जी कृपा ख्रिस्त येशूच्या मध्ये आहे तुम्हास दिलेली आहे. देणार आहे, दिलेली आहे. फक्त नम्र व्हायचं, त्याच्यामध्ये नम्र व्हायचं ती कृपा घेण्यासाठी. आणि तिच्यावरून तुम्हाविषयी सर्वदा मी आपल्या देवाची उपकार स्तुती करतो. पौल म्हणतो, मी माझ्या लोकांविषयी आनंदी आहे, त्यांनी ती कृपा घेतलेली आहे. हालेलुया. कारण जशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये पटवली आहे, तसे तुम्ही त्याच्यात म्हणजे ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टीमध्ये, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला आहात. काय पाहिजे? प्रॉस्परिटी. ही प्रॉस्परिटी कशी आहे बघा, सर्व गोष्टीमध्ये. काय राहिलं? सब चीजों में. काय राहिलं मग? सर्व गोष्टीत. मग राहिलं काय? काहीच नाही. सर्व बोलण्यात ज्ञान, बोलावं कसं, क्या बोलना चाहिए, आहे की नाही देव ख्रिस्तामध्ये? कलोशीकरांच्या पत्रात लिहिलं आहे की ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे साठे गुप्त ठेवलेले आहेत. आहे ना? ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे साठे गुप्त ठेवलेले आहेत. जर ख्रिस्तामध्ये मी आहे तर ते ज्ञानाचे साठे कोणाचे? माझे. सर्व बोलण्यात सर्व ज्ञानात संपन्न झाला आहात. यू आर प्रॉस्परस. विपुल झाला आहे तुम्हाला त्याच्या कृपेमुळे. आधी होतं, प्रभूला घेण्याच्या आधी होतं, सर्व विपुलता होती, आशीर्वाद होते, आरोग्य होतं, आनंद होता, शांती होती, विसावा होता? नाही. नाही ना? राजासही महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली येशूमध्ये माझ्या.
गाणं वेगळं आहे. राजासही महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, मी म्हणेल या येशूमध्ये माझ्या. हालेलुया. पुढे बघायचं. पौल आपली जुनी आयडेंटिटी सांगतो आणि तो सांगतो ही माझी जुनी ओळख घाण आहे. फिलिप्पीकराच्या पत्रात 3 अध्याय पौल स्वतःची पूर्वीची ओळख सांगतो की तो कोण होता. आणि तो म्हणतो ख्रिस्त येशूसाठी ह्या सर्व ओळखी मी कचरा अशा लेखतो. आय काउंट इट डंग, मळ, घाण. वचन 3 फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 3 वचन, उससे हम पढ़ेंगे टिल. पन्ना नंबर 273 फिलिपियों की किताब उसका 3 अध्याय वचन 3. क्योंकि खतना वाले तो हम भी हैं जो परमेश्वर की आत्मा की अगुवाई से उपासना करते हैं और मसीह यीशु पर घमंड करते हैं और शरीर पर भरोसा नहीं रखते. कारण आम्ही जे देवाच्या आत्म्याने आराधना करणारे व ख्रिस्त येशूमध्ये आनंद करणारे, देहावर भरोसा न ठेवणारे, ते आम्ही खरे सुनतेचे आहोत. हा पौल इथे त्याची आजची ओळख दाखवतो. तो कोण आहे? तीच आपली ओळख. आपण कोण आहोत? देवाच्या आत्म्याने आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये. आत्म्यात आणि खरेपणात म्हणजे कुठे? देवाला कोणती आराधना आवडते? आत्म्यात आणि खरेपणात, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये केलेली, त्याच्या नावात केलेली. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मी देईन. ख्रिस्त येशूत आनंद करणारे. कुठे आनंद करतो आपण? जगामध्ये की ख्रिस्त येशूमध्ये? देहावर भरोसा न ठेवणारे, म्हणजे माझ्या जुन्या ओळखीवर, मी कोण आहे ह्याच्यावर भरोसा न ठेवणारे. मी कोणाचा मुलगा आहे, मी अमुक एक कुळातला आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी एवढा शिकलेला आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, काहीच नाही. भरोसाच नाही. है भरोसा हमें? हम कौन है? हम कौन थे? नाही. ते आम्ही खरे सुनतेचे आहोत. ते आम्ही खरे, आमच्या हृदय बदललेलं आहे, आमच्या हृदयाची सुनता झालेली आहे. जुनं प्रभूने काढून टाकलेलं आहे. माझी जुनी ओळख कापून टाकलेली आहे आणि मला नवीन ओळख दिलेली आहे. तथापि वचन 4 पढ़िए. वचन 4. पर मैं तो शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ. यदि किसी और को शरीर पर भरोसा रखने का विचार हो तो मैं उसमें भी बढ़कर रख सकता हूँ. तथापि मला स्वतःला देहावरही भरोसा ठेवता आला असता. आपल्याला देहावर भरोसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मलाही तसे अधिक वाटणार. मैं भी मेरे पुराने पहचान के ऊपर भरोसा रख सकता था कि मैं कौन से कुल से हूँ, मैं ब्राह्मण हूँ, मैं ये हूँ, मैं वो हूँ. उसके ऊपर मैं भरोसा रख सकता था. लेकिन देखो वो कहता है कि मैं इस चीज़ों पे पहले भरोसा रखता था. वचन 5. वचन 5. 8वें दिन मेरा खतना हुआ. हाँ, 8व्या दिवशी मी सुनता झालेला, म्हणजे इब्री, इस्राएल के वंश और बिन्यामीन के गोत्र का, इब्रानियों का इब्रानी हूँ. व्यवस्था के विषय में यदि कोई तो फरीसी हूँ. ही त्याची बायोडेटा, पौलाचा बायोडेटा होता. काय? पौल का बायोडेटा था. क्या बायोडेटा था? मी 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायली लोकांतला. तो त्याचं खूळ सांगतो. इस्रायली लोक स्वतःला दुसऱ्यांपेक्षा जास्त अधिक समजतात, श्रेष्ठ समजतात, जसे आपल्याकडले ब्राह्मण.
हात पण लावत नाही दुसऱ्यांना ना. आता लावतात ना, लावावं लागतं ना. गाडीत कुठे जाणार, ट्रेनमध्ये प्रमाणास वेगळी गाडी नाही ना. इस्रायल लोकाला बन्यामीन वंशातला, तो त्याचा वंश सांगतो, मी बन्यामीन वंशातला आहे, नाही का. आपण काय सांगतो, आपण आपल्या कुळाचा किती भरोसा ठेवतो. मी हे, मी तो, मी या घरातला, मी त्या घरातला, माझं आडनाव हे, आपलं बायोडेटा. इब्रातला इब्री, नियमशास्त्राविषयी परुषी, म्हणजे शिकलेला, नाही का. वचन 6, वचन 6, उत्साह के विषय में यदि कहो तो कलसिया का सताने वाला, और व्यवस्था की धार्मिकता के विषय में यदि कहो कि निर्दोष था. हाँ, आवेशाने मंडळीचा पाठलाग करणारा, आवेश से मंडली का, कलसिया का द्वेष करने वाला, ये उसका बायोडेटा था, उसकी पहचान थी. त्याला घाबरायचे ना सगळे, पौलाला घाबरायचे की नाही, ही त्याची पहचान होती. हालेलुया. नियमशास्त्रातील न्यायीपणाविषयी निर्दोष असा होतो. बापरे, मेला तर डायरेक्ट स्वर्गात. काय म्हणतो पौल, नियमशास्त्राविषयी निर्दोष म्हणजे कधीच पाप केलं नाही. फार शहाणा. मर गया तो डायरेक्ट स्वर्ग में. कितना कॉन्फिडेंस था, सेल्फ कॉन्फिडेंस, सेल्फ राइचियसनेस. इसको क्या बोलता है, सेल्फ राइचियसनेस. आई एम बेटर देन यू, आई एम बेटर देन एनीवन, मेरे जैसा कोई नहीं. ये उसकी बायोडेटा थी, उसकी पहचान थी. लेकिन क्या, आगे पढ़िए, लेकिन वचन 7, परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया. ओ, क्या बात है. ये सब चीज़ें मेरे अच्छे के लिए थी. मैं किधर भी ये बायोडेटा देता था तो मुझे ले लेते थे. मैं किसी भी कंपनी में जाता था, मैं ये बायोडेटा देता था, मुझे ले लेते थे. कितना अच्छा वर्कर है. नाही का. कोणत्याही सिनागॉगमध्ये तो जात असेल आणि त्याचा बायोडेटा सांगत असेल तर त्याला तिकडे खुर्चीतच असतील वरती बसायला, नाही. पण तो म्हणतो, ज्या गोष्टी मला ह्या लाभ अशा होत्या, माझी जुनी ओळख मला लाभ होती, मला बरं वाटायचं माझं काहीतरी आहे, मी कोणीतरी आहे, त्या मी ख्रिस्तासाठी हानी लेखल्या. जाऊ दे, नाही मला पाहिजे, मला ख्रिस्त पाहिजे. हालेलुया. हानी लेखल्या. दुसरीकडे लिहिलं की मळ अशा लेखल्या ना, पुढे लिहिलंय वचन 8, वचन 8, वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ, जिसके कारण मैंने सब वस्तुओं की हानि उठाई और उन्हें कूड़ा समझता हूँ, जिससे मैं मसीह को प्राप्त करूँ. होय, खरेच आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे मी सर्व काही हानी असे लेखतो. त्याच्याकरता मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि त्या मळच्या लेखतो. ह्या सर्व गोष्टी एका पारड्यात मी कोण आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये ख्रिस्त कोण आहे आणि त्याच्यामध्ये मी कोण आहे तुलना केली तर हे पारडं खाली गेलं, हे पारडं वरती गेलं. ख्रिस्त खाली गेला. वजन कोणाचं जास्त होतं, ख्रिस्ताचं. हालेलुया. आणि ह्या गोष्टी हलक्या झाल्या. जाऊ दे. लॉस झाला, जाऊ दे. लोकांनी वाईट बोटलं, जाऊ दे. लोकांनी लुबाडलं, जाऊ दे. माझ्याजवळ ख्रिस्त आहे, संपत्ती आहे, ज्ञान आहे, आनंद आहे, समाधान आहे, विसावा आहे, सगळं काही मला ख्रिस्तामध्ये प्राप्त झालं आहे. आणि ह्या गोष्टी घाण, कचरा, मळ. मळ म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, मलमूत्र म्हणतात ते मळ.
घेतो का हो आपण मळ कधी घरात? परत एकदा गेल्यावर शोधतो का कुठे गेला? बघत पण नाही, फ्लश करतो. तसंच ते आहे. पौलाने तसंच गणलं की माझी जुनी आयडेंटिटी, माझी जुनी ओळख जी जगाने मला दिलेली ती घाण आहे, आणि ख्रिस्ताने जी मला ओळख दिलेली आहे ती अत्युच्च आहे, आणि ती मी धरून ठेवीन. ती मला इथेही पुरेल, ती मला तिथेही पुरेल, आणि त्याच्याशिवाय मला तिथे जाता येत नाही. ख्रिस्ताशिवाय मला प्रभूसमोर उभंच राहता येत नाही. राहाल का हो? देवाच्या समोर उभे राहाल एकटे, स्वतःचं नाही पण घेऊन की मी हे केलं मी ते केलं? नाही. ख्रिस्ताला पांघरून जावं लागेल. बापा मी नाही, तुझ्या पुत्राला घेऊन आलोय, तुझे मला दिलं ते मी घेऊन आलोय. बापाला सर्वात उत्तम भेट द्यायची असेल तर त्याची भेट घ्या. काय म्हटलं मी? बापाला उत्तम भेट द्यायची असेल तर त्याने दिलेली भेट घ्या. आमेन. वचन 9. वचन 9, और उसमें पाया जाओ न कि अपनी उस धार्मिकता के साथ जो व्यवस्था से है, वरन उस धार्मिकता के साथ जो मसीह पर विश्वास करने के कारण है और परमेश्वर की ओर से विश्वास करने पर मिलती है. आणि नियमशास्त्राच्या द्वारे जे माझे स्वतःचे न्यायपण, सेल्फ रायचियसनेस कसा असतो? नियमशास्त्राद्वारे आलेला की मी एवढं केलं, मी सर्व आज्ञा पाळल्या, माझ्या शक्तीने पाळल्या, त्याला काय म्हणतात? स्वतःचं न्यायपण. देवाला ते आवडत नाही. तर जे माझे स्वतःचे न्यायपण त्यात नसलेल्या, पण जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळतं, जे न्यायपण मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवला त्याच्यामुळे मला मिळालं. का? कारण ज्यानं पाप जाणलं नाही त्याला देवानं पाप असं केलं जेणेकरून त्याच्या न्यायपणाद्वारे मी नाही ठरवला जावा. वधस्तंभावर काय झालं? जाना पाप जानलं नहीं, जिस ख्रिस्त ने मसीह ने पाप जाना ही नहीं, उसको परमेश्वर ने उस सूली पे पाप ठहराया मेरे लिए, ताकि उसके अच्छेपन से, उसके न्यायपन से मैं पवित्र हो जाऊं, मैं न्यायी ठहरा जाऊं, मैं धर्मी ठहराया जाऊं. ते न्यायपण माझं नाही तर ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळतं. मी प्रभूवर विश्वास ठेवला म्हणून त्यानं त्याचं न्यायपण मला दिलं. ते न्यायपण देवापासून विश्वासाच्या द्वारे आहे. ते असलेल्या मी त्यामध्ये त्याच्यामध्ये सापडावं, ख्रिस्ताच्या मध्ये मी सापडावं, त्याचं न्यायपण मला धरून ठेवील. उस धार्मिकता में मैं पहचाना जाऊं. समजलं आपण कोण आहोत? साधी लोक. देवानं एवढ्या रक्तानं आपल्याला मिळवून घेतलेलं आहे आणि आपण घाबरतो सैतानाला, परिस्थितीनं. कसं होईल, काय होईल विचार करत असतो. प्रभू सांगतो मी तुला एवढं दिलेलं आहे, मी तुला काय दिलेलं आहे, माझा पुत्र दिलेला आहे. हालेलुया. आपण कोण होतो आणि आपण कोण आहोत? आपण पहिले देवापासून दूर जगतली लोक, दुनिया की लोग थे, लेकिन प्रभु हमें अब बताता है कि तुम मेरे लोग हो. 2 पीटर, 2 पेत्र क्या कहता है? 1 पेत्र 9 और 10, 2 अध्याय 9 और 10. पन्ना नंबर 324, पतरस की पहली पत्री, उसका 2 अध्याय, वचन 9 से 10. पर तुम एक चुना हुआ वंश और राजपदाधारी याजकों का समाज और पवित्र लोग,
और परमेश्वर की निज प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया उसके गुण प्रकट करो। तुम पहले तो कुछ भी नहीं थे, पर अब परमेश्वर की प्रजा हो। तुम पर दया नहीं हुई थी, पर अब तुम पर दया हुई। ही आपली आयडेंटिटी आहे. दिस इज अवर आयडेंटिटी. ही आपली ओळख आहे ख्रिस्तामध्ये. कुठे? ख्रिस्तामध्ये आपण हे सर्व आहो. ख्रिस्ताच्या बाहेर हे सर्व नाही. तुम्ही तर निवडलेला वंश. कुठे? ख्रिस्ता यीशु मसीह में आप चुने हुआ वंशज हो. योर चोजन जनरेशन. राजकीय याजक वर्ग, रॉयल प्रिस्ट. पोप साहेब, बिशप साहेब नाही. रॉयल प्रिस्ट. काय पाहिजे? कोण आहे रॉयल प्रिस्ट? कहो हम हैं, मैं हूँ. प्रिस्ट का क्या काम होता है? याजकाचं काय काम असतं? याजक का क्या काम होता है? प्रभु के साथ खड़े रहना, प्रभु के साथ, प्रभु के सामने खड़े रहना और लोगों के लिए विनती करना. प्रभूने आपल्याला काय काम दिलंय? लोकांसाठी मध्यस्थी करायची. ते आहे याजकाचं काम. ते आपल्याला दिलेलं आहे ख्रिस्तामध्ये. काय? ख्रिस्ताच्या बाहेर नाही, ख्रिस्ताच्या मध्ये. पवित्र राष्ट्र. आपलं कोणती नॅशनॅलिटी आहे? हां, आपल्या राष्ट्राचं नाव काय? इंडिया, अमेरिका, स्वित्झर्लंड. कोणतं पाहिजे? कोणती सेफेस्ट प्लेस आहे जगात? कोणती सगळ्यात चांगली जागा आहे राहण्यासाठी? कोणतं कंट्री सगळ्यात चांगली जागा आहे? टेल मी वन कंट्री वेअर यू कॅन लिव्ह सेफली. एकच जागा ख्रिस्तामध्ये. पवित्र राष्ट्र, निवडलेलं राष्ट्र, सेफ राष्ट्र. सेफ. सैतान त्याला शिवत नाही. लिहिलं आहे ना पहिल्या योहानामध्ये. दुष्ट त्याला शिवत कुठे? बाहेर. गया, इधर नाही. तो त्याला राखतो. मोलाने मिळवलेले लोक. आपण मोल पाहिलंच. रक्तानं, स्वतःच्या रक्तानं मिळवलेले लोक. आपली किती किंमत आहे हो? किंमत किती आपली? हमारी प्राइस क्या है? हमारी कीमत क्या है? बोलो. डीमार्ट में टैग होता है ना हर एक चीज़ का. इस पे भी टैग होगा 20 रुपया. लिखो 20 रुपये. कितना? 21 ना. हाँ, 21 रुपया होता है. हमारा क्या टैग है? हाँ, यीशु मसीह का लहू. क्या टैग है? हमें किससे खरीदा गया? खरेदी करण्यासाठी काहीतरी पे करतो ना आपण. मग तीच आपली किंमत की नाही? खरेदी किंमत ती आपली किंमत की नाही? मग आपल्याला कशानं खरेदी केलं? त्यानं विकत कशानं घेतलं? प्रभू येशूच्या रक्तानं तुम्हाला विकत घेतलेलं आहे. तुम्ही स्वतःचे नाही, तुम्ही त्याचे आहात. तुमचा प्राइस टॅग त्याचा रक्त आहे. आणि सैतान त्याला घाबरतो. काय? सैतान कशाला घाबरतो? तुम्ही कोण आहेत त्याला नाही. तुमचं नाव आहे काय आहे त्याला नाही. तुम्ही ख्रिस्ताचे आहेत त्याला. यू बिलॉंग टू हिम. तुम्ही ख्रिस्ताचे. ख्रिस्ती म्हणजे काय हो? म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत. म्हणजे काय? ख्रिस्ताचे, ख्रिस्ताच्या मध्ये असलेले. ख्रिस्ती, क्राइस्ट इन, ख्रिश्चन, ख्रिस्ट इन, क्राइस्ट इन. ख्रिस्ताच्या मध्ये असलेले म्हणजे ख्रिस्ती. इकडे राहून ख्रिस्ती म्हणणारे ख्रिस्ती नाहीत. मोलाने मिळवलेले लोक आहात यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवले त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आपण कुठे होतो? सैतानाच्या सत्तेत, अंधारात. आपण काय करत होतो आपल्याला माहीत नाही. अंधारात असतो त्याला, तो कुठे चालतो त्याला समजत नाही. तो अडखळतो, पडतो, त्याला लागतं.
वेदना होतात, त्याला समजत नाही आहे काय झालं. परंतु आता आपण प्रकाशात आहोत, आपल्याला माहीत आहे, रस्ता माहीत आहे. त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, तुम्ही फळ द्यावं. फळ कुठे देऊ शकतो आपण? तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हात राहीन. माझ्यात राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. फळ द्यायचं असेल तर काय करावं लागेल? टेक युअर प्लेस, टेक युअर पोझिशन. काय? सैतानाशी तुम्ही युद्ध करू शकत नाही, पण ख्रिस्तामध्ये जो मला विजयात नेतो त्याची उपकार स्तुती असो. काय आहे ना वचन? जो सर्वदा मला ख्रिस्तामध्ये विजयात नेतो. कुठे? ख्रिस्तामध्ये. हालेलुया. तुम्ही पूर्वी लोक नव्हता. काय म्हणतो? तुम्ही पूर्वी माणसं नव्हता. कोण होतं मग? माकडं. हां, माकडापासून झालेलो आपण ना, बरोबर की नाही? हां, आयडेंटिटी काय होती डार्विनची? आम्ही माकडापासून झालो आहे, ती त्याची आयडेंटिटी. तुम्ही लोक नव्हता. आप लोग नहीं थे, मनुष्य नहीं थे, आप बंदर से पैदा किए हुए थे. नाही? आता तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोणापासून आहात. तुमचा बाप कोण आहे तुम्हाला माहीत आहे. आधी तुम्हाला बाप माहीत नव्हता. आता पुत्रांना आपल्याला बापाची ओळख दिलेली आहे. आपण कोणत्या कुटुंबातले आहोत आपल्याला माहीत आहे. मी या घरचा, मी त्या घरचा, मी त्या घरचा नाही, मी देवाच्या घरचा आहे. मी अब्राहमाच्या वंशातला आहे. कुणाचे वंशज आहोत आपण? देहानं अब्राहमाचे वंशज आहोत. देहानं अब्राहमाचे वंशज आहोत, कारण त्याने आपल्याला दत्तक घेतलं आणि अब्राहमाचे वंशज करून टाकलं. ख्रिस्तानं आपल्याला काय केलं? दत्तक घेतलं. एक तर जन्मू शकतो किंवा दत्तक घेऊ शकतो, नाही का? देहानं त्यानं आपल्याला दत्तक घेतलं, आत्म्यानं त्यानं आपल्याला जन्म दिला. हालेलुया. आणि अब्राहमाचे आशीर्वाद आपले आशीर्वाद आहेत. आत्मिक आशीर्वाद पण दिले, भौतिक आशीर्वाद पण दिले. इफिस 1:3 बघा. इफिसकरास पत्र 1:3. इफिशियन्स चॅप्टर 1:3. पन्ना नंबर 255. इफिसियों की किताब उसका पहला अध्याय वचन 3. हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो कि उसने हम मसीह में स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीष दी है. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, ज्याने आम्हाला आकाशांतल्यामध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, तो धन्यवादित असो. काय लिहिलंय? देव बापाने आपल्याला सर्व आकाशातल्या सर्व आत्मिक आशीर्वादांमध्ये आशीर्वादित केलं, करणार आहे, केलं आहे, केलं आहे. आहे का? काय राहिलं? मग आपण कशाला घाबरतो? हालेलुया. कोणताही असा आशीर्वाद राहिला नाही जो देण्याचा बाकी आहे. आपण घेतला नाही ती गोष्ट वेगळी, पण जाणून तो घेतला तर आपला. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी आत्मिक आशीर्वाद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी घेऊन राहणारच, पण तो माझा आहे. सैतानानं आपल्याला सांगतो तुला काहीच नाही, तू यू आर नथिंग, यू कॅन डू नथिंग, यू आर गुड फॉर नथिंग. काय सांगतो सैतान? यू आर नथिंग, यू कॅन डू नथिंग आणि यू आर गुड फॉर नथिंग. पण बाप सांगतो तू माझ्यासमोर किमती आहेस, तू मौल्यवान आहेस, तू माझा आहेस. अरे याकोबा किड्या, मी तुला मळण्याचे यंत्र करीन. काय म्हणतो देव याकोबाला? याकोबा किड्या, मी तुला मळण्याचे यंत्र केलेलं आहे.
काय आपण किडे आहोत की मळण्याचं यंत्र आहोत, बुलडोजर? काय आपण आपल्याला कोण समजतं तशा आहोत. आपण आपल्याला ख्रिस्तामध्ये समजलं तर सगळं काही आहे. जर आपण स्वतःच्या शक्तीने स्वतःच्या बुद्धीने मिळवायला गेलो तर काहीच मिळणार नाही. आणि ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे आणि बुद्धीचे साठे गुप्त ठेवलेले आहेत. हालेलुया. अब्राहमाचे आशीर्वाद पाहू आणि आपण संपू. गलतीकरास पत्र 6 गेलो. हां, 3रा अध्याय 13 आणि 14 आपण वाचू. पन्ना नंबर 260 गलती की किताब उसका 3रा अध्याय वचन 13 आणि 14. 13 और 14। मसीह ने जो हमारे लिए शापित बना हमें मोल लेकर व्यवस्था के शाप से छुड़ाया, क्योंकि लिखा है जो कोई काट पर लटकाया जाता है वह शापित है। यह इसलिए हुआ कि अब्राहम की आशीष मसीह यीशु में अन्य जातियों तक पहुँचे और हम विश्वास के द्वारा उस आत्मा को प्राप्त करें जिसकी प्रतिज्ञा हुई है। हालेलुया. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापांपासून खंडणी देऊन आम्हाला सोडवले. अनुवाद 28 ह्याच्यामध्ये आशीर्वाद आणि शाप मोठी लिस्ट आहे. शापाची लिस्ट डबल आहे. आशीर्वाद 14 का 15 आहेत ना, आशीर्वाद 28 की 30 मोठी लिस्ट आहे. इथे काय लिहिलंय की ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन तो प्रत्येक आजार, तो प्रत्येक शाप जो नियमशास्त्राच्या अध्यायात लिहिलेला आहे तो ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती घेतला. जो हर एक शाप और हर एक बीमारी नियमशास्त्र में लिखी गई है वो प्रभु यीशु मसीह ने वो सूली पे अपने ऊपर ले ली. करते हैं विश्वास? तो आरोग्य कुठे आहे? बरं व्हायचंय? कुठे यायचं? हालेलुया. आणि त्याला बसलेल्या मारांच्या वळाने तुम्हाला आरोग्य प्राप्त झालं होणार आहे. 2000 वर्षापूर्वी दिलेलं आहे. मी घेतलं नाही तर माझा प्रश्न आहे ना. आहे कारण जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे. वचन 14 यासाठी शाप उसने लिए तो बचा क्या? आशीर्वाद. मिक्सचर होतं ना, शाप आशीर्वाद सगळं मिक्स आहे. त्यातले सगळे शाप काढून घेतले, राहिलं काय? वो किसके हैं? सब शाप उसने ले लिए तो बचा हुआ आशीर्वाद, बचे हुए आशीर्वाद किसके हैं? मेरे. यासाठी की अब्राहमाचा आशीर्वाद, अब्राहमाला कोणता आशीर्वाद दिलेला उत्पत्तीमध्ये? की मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. आज प्रभू तोच आशीर्वाद आपल्याला देत आहे, दिलेला आहे. मी तुला आशीर्वादित केलेला आहे आणि तुझ्याद्वारे वसई आशीर्वादित होईल. तुझ्याद्वारे तुझे नातेवाईक आशीर्वादित होतील. तू माझा आशीर्वाद घे, माझ्या ख्रिस्ताला घे, माझ्या ख्रिस्तामध्ये राहा, सर्व आशीर्वादित असेल. अब्राहमाचा आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये. कुठे? अब्राहम के आशीर्वाद किधर है? ख्रिस्त येशू. बघा, मी ज्या वचनं तुम्हाला सांगितली त्यामध्ये ख्रिस्ताच्या बाहेर काहीच नाही आहे. पाहिलं काही बाहेर ख्रिस्ताच्या?
सगळं जे आहे ते ख्रिस्ताच्या मध्ये आहे. आपल्याला कुठे राहायचं आहे? त्याच्यामध्ये. कसं की त्याच्या ज्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्ही मानाव्या. नाही का? फिलिपियन 1:6 आपण वाचलं की तुमच्या विश्वासाचे भागी पण कार्यकारी व्हावे, ज्या अशामुळे की तुम्ही ख्रिस्ताच्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही जाणाव्या, मानाव्या आणि तसं चालावं. हालेलुया. आणि जसं पौल म्हणतो, मी पूर्ण झालो असं नाही, तर मागील गोष्टी विसरून मी पुढील गोष्टीकडे बघतो आणि धाव मारतो, जेणेकरून ख्रिस्तानं ज्यासाठी मला मिळवून घेतलं ते मी मिळवून घ्यावं. काय म्हणतो पौल? मी माझी जुनी आयडेंटिटी विसरतो, माझं जुनं विसरतो, जुना माणूस विसरतो आणि मी पुढील गोष्टीकडे धाव मारतो ज्या ख्रिस्तानं माझ्यासाठी ठेवलेल्या आहेत. आणि ज्यासाठी ख्रिस्तानं मला धरून घेतलं, जिस लिए ख्रिस्त ने मुझे चुना वो चीज़ के लिए मैं चुनता हूँ, ते मी धरून घ्यावं. ख्रिस्तानं दिलेलं आहे ते मी धरून घ्यावं. हालेलुया. करूया प्रार्थना. सांगू प्रभूला, प्रभू मला तुझ्या हात राहू दे. तू जे मला आशीर्वादित केलं आहेस, तुझ्यामध्ये ज्या सर्व काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याची